नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मी केदार पाटील स्वागत करतो तुमचं अजून एका आपल्या नवीन एपिसोडमध्ये। आणि हा माझा हरिहरेश्वरचा दुसरा दिवस आहे आणि आज मी थांबलेलो आहे स्वयं हॉटेलमध्ये। स्वयं हॉटेल हे त्यांचं हरिहरेश्वरलाच कालभैरव आणि आपलं जे हरिहरेश्वरचं मंदिर आहे तिथून 2 मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहे आणि इथून हरिहरेश्वर बीच सुद्धा 1 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे। तर मग हे आधी त्यांचं घर होतं जे त्यांनी आता होमस्टेमध्ये कन्वर्ट केलंय। इथे त्यांच्या घराच्या मागेच, होमस्टेच्या मागेच एक अशी जागा आहे जिथे त्यांनी शेती केलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं सुद्धा लावलेली आहेत। तर मग आता 5:30 वाजलेले आहेत, तर मग आता सनसेटचा सुद्धा वेळ झालेला आहे। तर मग आता पहिले आपण शेती बघायला जाऊया, मग मी तुम्हाला रूम टूर देतो आणि मग रूम टूर दिल्यानंतर आपण जाऊया सनसेटला, हरिहरेश्वर बीचला। कारण की हरिहरेश्वरचा सनसेट खूप सुंदर आहे। एवढा सुंदर सनसेट मी काल माझ्या आयुष्यात फर्स्ट टाइम बघितला असेल। आतापर्यंतचा माझा सर्वात बेस्ट सनसेट होता। आणि चला आता तुमचा वेळ जास्त घेणार नाही मी, आपण एपिसोडला सुरुवात करूया। मला बोललेलो मागची साईड दाखवणार आहे जिथे त्यांनी खूप सारी झाडं वगैरे आणि काय काय लावलंय। तर आता हा दादा आपल्या ते दाखवायला चाललंय। तर मग बघू शकता तुम्ही पूर्ण हा एरिया झाडांनी कव्हर आहे। हो हो हो, मस्त आहे रे। कुठली कुठली झाडं आहेत ती? त्याच्यामध्ये आपल्याला सुपारीची झाडं आहेत, त्यानंतर कडुलिंब आहे, केळीची झाडं आहेत, अच्छा, बदाम आहेत, कढीपत्ता आहे, काजू आहे, चिकू आहेत। चिकू पण आहे का? चिकू पण आहे तिकडे, दाखव। हे चिकूचं झाड आहे का? हे चिकू आहे आपल्याकडे, तो एक चिकू झाड आहे, हा बदाम आहे। कुठलं झाड आहे हे झाड बदामच आहे, हे रानटी झाड उगवलेलं आपल्या वाडीमध्ये असं। अच्छा, पक्ष्यांथ्रू असा उगवतो ना, अच्छा, त्याप्रमाणे ते उगवलेलं झाड आहे। केळीच्या जवळ आपल्याला 80 ते 90 झाडं केळीची आहेत त्याच्यामध्ये। केळी आहेत, त्यानंतर आता नवीन नारळ लावले आपण, नारळाची रोपं लावली तिकडे, 5 नारळ आहेत बाहेर, काजू आहे। हा, नाईस, मस्त गेले रे इथे। मग आता काय प्लॅन आहे तुमचा? काय करणार? कॉटेजचा प्लॅन चालू आहे आमच्याकडे। कॉटेज चालू आहे? 6 कॉटेज आणि समोर स्विमिंग पूल आहे इकडे। अच्छा, इथे समोर स्विमिंग पूल आहेत, क्या बात। 1 2 3 आणि इकडे 2, 6 कॉटेज आहेत। अच्छा, नाईस नाईस। म्हणजे नेक्स्ट वर्षापर्यंत वगैरे ओपन, आता जेव्हा दिवाळीला ओपनिंग करायचं, दिवाळीला ओपनिंग करणार काय? चांगलं आहे। मग माझा आता व्हिडिओ एप्रिल मे मध्येच येईल हा, तेव्हा मग दिवाळीला लोक विजिट करू शकतात, तेव्हा मग त्यांना चांगलं पडेल। कोकणी हाऊस सारखं असे। अच्छा, कोकणी स्टाईल बनवणार आहे। नाईस नाईस, मस्त जागा आहे ही भाई। इथे खूप सारे प्रकारची वेगवेगळी झाडं आहेत, चिकूची, बदामची, केळ्याची, आणि यांचं इथे आता काय काय मोठे प्रोजेक्ट सुद्धा सुरू होणार आहेत। तर मग आता दादा तेच मला दाखवतोय। इकडे फुलं झाडं पण आपल्याकडे आहेत खाली वाडीमध्ये। अच्छा, बघायलाच खाली तिकडं झेंडूची झाडं आपल्याकडे, ऑरेंज झेंडू आहेत, मिरची आहे इकडे, मिरची आहे खाली, मिरची पण केली काय? हा, पडवळ आहे इकडे, मिरची आहेत इकडे, चहापात आहे, ऊस आहे। क्या बात आहे। आपण झेंडू आहे तिकडे। हे काय आहे? हे फुलझाड आहेत, फुलझाड आहेत, वांगी आहेत। अच्छा, त्याच्यामध्ये ही जाळी का लावली? कोण येतात? माकडं माकडं खूप वाट लावतात। होय होय, द्यायला लागतं प्रोडक्शन। खतरनाक झाले ते। तर मग हॉटेलमधून आता तुम्ही असं इथून एंटर केल्यानंतर इथे त्यांचा रिसेप्शन एरिया आहे आणि रिसेप्शन एरियाच्या समोरच त्यांचं इथे कॅन्टीन सुद्धा आहे। सफिशियंट प्लेस आहे इथे खूप लोकांसाठी रात्री जेवण करण्यासाठी, किंवा सकाळी तुम्हाला ब्रेकफास्ट किंवा लंच हवा असेल तर मग तो इथे तुम्ही येऊन करू शकता। हे त्यांचं रेस्टॉरंट टाईप आहे खालती, आणि वरती त्यांचे होमस्टे आहेत। तर मग आता तुम्हाला मी वरचा रूम दाखवतो।
भाई आपलं महाराष्ट्र खूप सुंदर आहे आणि हरिहरेश्वर मला असं वाटतं की खूप ओव्हररेटेड प्लेस आहे, कारण की खूप लोकांना माहीत नाहीये कदाचित त्या बाबतीत, किंवा खूप लोकांनी ऐकलंय पण जोपर्यंत इथे येणार नाही तोपर्यंत त्यांना कळणार नाही की ही किती सुंदर जागा आहे. असं माझ्या आईबाबांच्या वयाच्या लोकांना तर हरिहरेश्वर माहिती आहे आणि ते लोक तुम्ही लोक खूप आलात सुद्धा असाल हरिहरेश्वरला. बट माझ्या वयाची जी मुलं आहेत, यंग जनरेशन जे आहे, आम्हाला म्हणजे मला तरी नव्हतं माहिती की हरिहरेश्वर एवढी मस्त जागा आहे. ऐकून होतो मी लहानपणीपासून, पण कधी यायचं इथे असं निमित्त नव्हतं झालं. आता महाराष्ट्राच्या दौऱ्याने मी नशीब ही एक जागा सिलेक्ट केली होती माझं रिसर्च करून, आणि मी इथे आलो आणि व्लॉग केला आणि आय एम सो ग्लॅड की मी इथे आलो. आता माझा हा व्हिडिओ बघून माझी अशी आशा आहे की खूप सारे यंग जनरेशन सुद्धा इथे येतील आणि ट्रिप करतील एक छोटी मोठी. इथे यायला आणि जास्ती वेळ सुद्धा लागत नाही, मुंबईवरून जवळच आहे. तुम्ही 2 नाईट 3 डेजची अशी ट्रिप करू शकता हरिहरेश्वरला. इकडे आसपासच पुढे थोडं गेलात तर मग वेळास म्हणून आहे गाव, तिथे कासव महोत्सव वगैरे सुद्धा होतो. आणि ते ह्या साईडला गेलात तर इथे श्रीवर्धन आहे. तर मग खूप मस्त जागा आहे यार, नक्की लोकांनी इथे यायला पाहिजे आणि व्हिजिट केलं पाहिजे. असं थोडंसं मला चांगलं सुद्धा वाटतंय की खूप कमी लोकांना माहिती आहे ही जागा, त्यामुळे ही जागा स्वच्छ राहील आणि जास्ती टुरिस्ट येऊन हे जास्ती कमर्शियल नाही होणार. तर मग जेवढं जास्ती कमर्शियल नाही होणार तेवढी जागा जास्ती सुंदर राहते असं मला वाटतंय. पण तरी सुद्धा आता माझं काम आहे तुम्हाला एक्सपिरियन्स सगळे मला द्यायचेत. महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठे कुठे देऊ शकता ते सांगायला, तर मग मी देतोय आता तुम्हाला. ह्याच गोष्टीसाठी एक लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करून तुम्ही सांगू सुद्धा शकता की तुम्हाला कसं वाटतायत माझे सगळे व्लॉग्स वगैरे. आणि आता फायनली आपण इथे पोचलेलो आहोत आणि ही भाई समोर जी ही टपरी आहे तिथे मी काल मॅगी खाल्ली. ओ माय गॉड, तिकडची मॅगी काय सुंदर होती, खतरनाक सुंदर होती भाई. मी मुंबईला इतक्या कॅफेजमध्ये मॅगी वगैरे खाल्ली आहे आणि 200 रुपये देतो आपण तिथे मुंबईमध्ये मॅगीला. बट इथे मी काल फक्त 50 रुपयात खाल्ली आणि त्या ताईने एवढी मस्त बनवलेली, भाज्या वगैरे सगळं टाकलेलं, काय काय खतरनाक टाकलेलं, मसाले वगैरे, आणि मला एवढी आवडली की मी आता परत आलोय तिथेच त्याच रूटने मॅगी खायला. ताई आहे की नाही बघावं लागेल. टपरी तर उघडी आहे, बघूया. ताई आलो मी परत तुझ्या हातची मॅगी खायला. लोकांना सांगितलंय ह्या इथेच यायचं आणि मॅगी खायची. कालची आवडली मला खूप मॅगी. और तिथे ब्रिज आहे, मेन एंट्रन्स बीचच्या जवळची, तुम्हाला लगेच कळेल कोणाला पण विचारलं तर. आणि मग तिथून तुम्ही आला की इथे या ताईची अशी टपरी आहे, तिचं दुकान आहे इथे. तर मग इथे सगळं मिळतं आपल्याला खायला, मॅगी, अंडा भुर्जी आणि खूप काही, वडापाव वगैरे सुद्धा ती ठेवते इथे. आणि चहा कॉफी तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही नक्की इथे येऊन करू शकता. आणि मग इथूनच लगेच इथे बसायला तुम्हाला जागा आहे आणि हा व्ह्यू आहे भाई साहब. आता मी फक्त सनसेटची वाट बघतोय, ऑलमोस्ट होत आलाय, पण अजून तो थोडा खालती आला ना की तुम्ही नंतर बघा की कसं ट्रान्झिशन होईल ह्या जागेचं. आता तुम्हाला अशी मस्त ब्राईट जागा दिसत असेल, ब्राईट सगळं दिसत असेल, पण अजून थोड्या वेळात ही जागा मस्त चेंज होऊन जाईल. क्या बात आहे, अशी असली पाहिजे लाईफ. हा बीच, हरिहरेश्वरचा, कॉफी, सोबत कोण नाहीये पण ठीक आहे. आणि आता मस्त सनसेट व्हायचा वेळ आलेला आहे, ऑलमोस्ट 6:30 होत आलेत. तर मग आता सनसेट होणार आहे मस्तपैकी. आता बसणार मी, सनसेट एन्जॉय करणार, थोडंसं शूट वगैरे करूया, फोटोज काढूया आणि मग दॅट्स इट, आजचा दिवस संपला.